शिवलीलामृत पारायण जाणून घ्या महत्त्व पारायणाची पद्धत. शिवलीलामृत पारायण केल्याने काय फळ मिळते, हे पारायण कसे करावे, आता आपण जाणून घेणार आहोत. भगवान शंकराचा महिना म्हणून आपणाला श्रावण महिन्याचा खूप मोठा इतिहास आहे. अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा पुराण वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात. याच पवित्र महिन्यात श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्याच्या दृष्टीने कृपादृष्टी त्यांची आपल्यावर असावी, आपलं दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे. हे पारायण केल्याने काय फळ मिळते, या श्रावण मासाच्या पर्वकाळात हे पारायण कसे करावे, आता आपण जाणून घेणार आहोत. श्रावण महिन्यात शिवलीलामृत पोथीचे पारायण का करावे? शिव म्हणजे देवांचा देव महादेव, अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे. याचा वेद आणि पुराणात तसा उल्लेख सापडतोय. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात दुःख संकटे यातना संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे, आपले जीवन स्वार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याच श्रावण महिन्यात या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात. शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात. प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते, यासोबत पारायण कशा प्रकारे करावे, आता आपण जाणून घेणार आहोत. भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. शिवलीलामृत पोथीचे पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायात काय सांगितले, आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापाचे क्षालन होऊन जीवनाला सत्मार्गाचा दिशा मिळते. चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यात येणारी आपत्ती टळेल. 5व्या अध्यायामध्ये काय सांगितले, आपणावर येणारी संकटे हरतील व आपले गत वैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल. 6व्या अध्यायामध्ये पठणाचे स्त्रियाच्या अकाली वैधत्व टळेल, त्यांना उत्तम आरोग्य प्राप्ती होईल. 7व्या अध्यायामध्ये पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल. 8व्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल. 9व्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल. 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमामहेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्ती प्राप्त होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल. 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, ही शत्रूचे बळ कमी होईल,